सासूबाई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुमची मुलगी जर कोणाच्या घरी सून म्हणून रडली तर तुम्हाला चालेल का हो? कारण सून हा शब्द ऐकला ना, लोकांच्या डोक्यात आधी काय येतं माहिती आहे? जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि चुका. पण त्यांच्या हे का लक्षात येत नाही की ती सून होण्याआधी कोणाची तरी लाडकी मुलगी असते, जिच्या आईने तिला जपलं, वडिलांनी लहानाचं मोठं केलं आणि एका दिवशी तिच्या डोळ्यातलं सगळं माहेर बाजूला ठेवून ती नवीन घरात येते. ती घर बदलते, नाव बदलते, सवयी बदलते, पण तिचं मन ते अजूनही प्रेम शोधत असतं. सून ही फक्त घरात काम करणारी व्यक्ती नसते, तर ती घरातली लक्ष्मी असते असं आपण म्हणतो. पण खरंच तिला लक्ष्मी मानतो का हो? ती रडली तरी शांतपणे रडते, कारण तिला सांगितलं जातं आता तेच तुझं घर आहे. पण घर तेव्हा घर वाटतं जेव्हा तिला परकी वाटू दिली जात नाही. सासूनं जर तिला आईसारखी माया दिली आणि नवऱ्यानं जर वडिलासारखा आधार दिला तर ती स्त्री तुमच्यासाठी जीव पण देईल. कारण स्त्री ही प्रेमाची भुकेली असते आणि जिथं तिला प्रेम मिळते ना, तिथे ती पूर्णपणे स्वतःला अर्पण करते. म्हणून मला आज एकच सांगायचं आहे, सून बदलू नका, तिला समजून घ्या. कारण तुमचीही मुलगी कोणाच्या घरची सून होणार असते. सून ही परकी नसते हो, कोणाच्या तरी आईवडिलांच्या हृदयाचा तुकडा असते, जीवाचा तुकडा असते, ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं, इथंपर्यंत आणलं. त्यासाठी तिला जपा, तिने तुम्हाला आयुष्यभर जपेल.